हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मी बिलकुल मजेत नाही आहे. आणि सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर पुष्पा तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगमध्ये दिसत आहे. आणि सगळं काही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्रश्न पडला असेल की पुष्पा धायगुडे यूट्यूबवरती दिसत नाही आहे, ब्लॉगिंग येत नाही आहे, डेली रुटीन येत नाही आहे, तिची काय कुठं काय चाललं आहे काय माहिती नाही, पुष्पा कुठं आहे, काय करते, पुष्पाने लग्न केलं आहे का, पुष्पा कुठं जॉबला आहे का, पुष्पा कुठंच दिसत नाही असा प्रश्न पडलेला आहे सर्वांना. तर त्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुमच्यापाशी माझं मन मोकळं करणार आहे, हलकं करणार आहे. कारण देवानं तेवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये ठेवली नाही आहे की मी व्हिडिओ बनवल, मी तुम्हाला दाखवल, पहिल्यासारखी मी ठणठणीत खणखणीत कुठं पण जाईल, नोकरी करल, लात मारेल तिथं पाणी काढेल, असं मी राहिलेलं नाही आहे माझं. आता म्हणताना तुला नेमकं काय म्हणायचं? हे बघा माझा दादा आहे सोबत माझी काळजी घ्यायला. दादा आहे का? लेकरू माझं लय गुणाचं, माझ्या वासराला माझी लय काळजी है ना माझं? यस, युअर आन्सर इज करेक्ट. बोल, क्या बोलना है वो बोल. पतलोय माझं पटलो नाही. तर असो, दादा आहे माझ्यासोबत. अनुष्का पण होती, पण अनुष्काची सध्या तब्येत बिघडली. दोघी पण मायली की आजारी. माझी तर 2 महिने झालं म्हणजे मी माजलगावचं ते लखन निसर्गंध त्यांच्यासोबत मी व्हिडिओ शूट केलते. त्याच्यानंतर माझा कार्यक्रम झाला मुलाच्या अन्नशांतीचा आणि मी ब्लॉग सध्या टाकलेला, तेव्हाच ब्लॉग टाकले. त्याच्यानंतर मी एक वडिलावर आधारित मी व्हिडिओ टाकलेला, पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काहीच सांगितलं नाही आहे. पण आज सगळं काही तुमच्या पस्तूर शेअर करणार आहे मी. तर मी तर गावाकडं नाही आहे सध्या, मी इथं अंबाजोगाई शहरामध्ये शिफ्ट झाले. आणि कशामुळं? कारण मला दवाखाना सकाळ संध्याकाळ दुपार मला कंटिन्यू दवाखाना करायची वेळ आली आणि आहे, म्हणून मी अंबाजोगाईमध्ये आले, रूम करून राहिले. कारण मला दादा काय वाजते बघ एकदा, पाऊस आलाय का बघ बरं. अरे बापरे, लय मोठ्याने वाजलं, भीती वाटते. वारं कवदान आलंय का? बापरे, बाहेर तर इजाचा कडकडाट चालू आहे. आणि आमच्या केस तालुक्यामध्ये तर खूपच विजा वारं कवदान चालू आहे. तर मी काय झालंय बाळा? इजा लावायला लय बाळा आलंय. जाऊ नको बाहेर, कवडलं बसमध्ये, भीती वाटते बाबा. बस नग थांब, मला एवढा व्हिडिओ बनवू दे. तर मित्रांनो, तेव्हा माझ्या कार्यक्रमाचा तेवढाच व्हिडिओ टाकला मी. त्याच्यानंतर ती तेवढा एक वडिलावर आधारित फादर्स डे दिवशी, आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग केलीच नाही आहे. त्याच्या आधी पण नाही. मी काय चाललंय काय नाही तुमच्यापर्यंत काही शेअर केलं नाही आहे मी, कारण मला बोलताच देत नव्हतं. आणि आजही मी बळच बोलते, अंतकरणातून बोलणं माझं नाही आहे, फक्त वरवरच्या मनानं. कारण सगळे काळजीत असतील म्हणून म्हणलं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. आणि तुमच्यासोबत बोलण्यानं जर मन हलकं झालं, बरं वाटलं तर वाटलं. मी ना कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मला कुणाचा फोन येत नाही आहे ना, मी कुणाशी बोलत नाही आहे ना, बाहेरच्या दुनियेत काय चाललंय मला माहीत नाही आहे, कुठं काय झालंय, कोण कसं आहे, कोण कसं नाही, कोण काय करायला, हे सगळ्या गोष्टी मला माहीत व्हायच्या आधी सगळ्यांच्या संपर्कात होते. पण आता असा विषय झाला आहे की माझं कार्ड सध्या पण म्हणजे काय झाले माहीत नाही, फोन सध्या लागत नाही आहे माझा. कुणी फोन घरी येऊन सध्या आई फोन लावायली तर फोन लागत नाही आहे, कुणी बी मला फोन लावायला तर फोन लागत नाही. ते कार्ड म्हणजे 5Gचं घ्यावं लागते, तर ती आणायला सध्या मी बाहेर पडलेली नाही. तर 3 वर्ष झालं माझं, मी घुगे हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे अंबाजोगाईमध्ये, तिथल्या गोळ्या घेत होते मी मानसिक डिप्रेशनच्या. डिप्रेशन म्हणजे आत्मविश्वास कमी होणे, सतत दादा शांत मन उदास राहणे,
नंतर बोल, मी व्हिडिओ काढते. आत्मविश्वास कमी होणे, कामात, अभ्यासात सतत मन न लागणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, म्हणजे ही विषय माझा अगोदर होता. पण आता मी दुर्लक्ष केलं की मला काही झालं नाही. डॉक्टर सांगत होते तुला योग्य ट्रीटमेंटची गरज आहे, पण मी कधीच ऐकलं नाही. मी म्हणायचं नाही मला काही होत नाही. पण या गेलेल्या मे महिन्यामध्ये, आज मे एंडिंग आहे, तर 14 मेच्या आधी एक 8-10 दिवसांनी मला एवढं डेंजर दुखणं आलं, एवढं की मला असं वाटत होतं की मी दुसरा दिवस बघते की नाही. एवढं खतरनाक, ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, ह्या दवाखान्यात जा. आणि आजही मी कुठल्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. एकदम शांत, ना कुणाशी बोलणं आहे. माझ्याकडे जर बघितलं तर लोक म्हणतात हिला खरंच काय की येड लागले, फॅट बसलाय काय डोक्याला, ही पहिल्यासारखी का राहिली नाही, अशी का झाली, अशी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण झाले. मला एन्झायटीचा त्रास झाल्यानंतर माझ्या हातापायामध्ये आग होणे, हातापायाला मुंग्या येणे, छातीत धडधड, डोकं दुखणे, चक्कर येणे, पायात आग, असं वाटत होतं की मरते मी आता. आणि इतका त्रास झाला की जागा उचलू उचलू टाकायची मला. अरे बापरे म्हणलं, असलं कोणाच्या नशिबाला येऊ नये. आईला ती म्हणजे सगळ्यांना म्हणलं मला माझं मरण दिसायलं, मी आता जगत नाही, माझं काही खरंच नाही, असं मी ओरडून बोंबलून बापरे माझं. नंतर मी अंबेजोगाईमध्ये, हे बघा ही माझी फाईल आहे, मनशांती क्लिनिक, मनशांती क्लिनिक नाव आहे या हॉस्पिटलचं. डॉक्टर अतुल डोयफोडे सर, मनोविकार तज्ज्ञ, MBBS DNB. तर डॉक्टर सरांचा फोटो सध्या आहे इथं बघू शकताय. ह्या सरांकडं माझी ट्रीटमेंट आहे चालू सध्या. त्यांच्याकडे एन्झायटीच्या गोळ्या वगैरे चालू आहेत मला, पण त्या गोळ्याने थोडासा फरक पडला. पण घडीतच छातीत धडधड होणं, घडीतच चक्कर येणं, भीती वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये अजूनही चालू आहेत. मला बोलता येत नाही, छातीत धडधड जास्त वाढली की चिडचिडपणा होतंय, मी कुणाशी नीट बोलत नाही, जास्त राग येतंय. नॉर्मल बरं वाटलं असं की मी थोडीशी खुश होते, फक्त नॉर्मल बरं वाटते, 5-5 मिनिटाला मला त्रास होते. ह्या कारणामुळं मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकीत नाही आणि कुठला म्हणजे रील सध्या नाही येत एवढे. मला कुठंतरी जरा बरं वाटलं की मी ते काढलेले रील आहेत, त्याच्यामुळे ती तरी पोचले तुमच्यापर्यंत. ह्या सगळ्या आजारांमुळं, ह्या दुखण्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकत. माहीत नाही कधी बरी होईल मी आणि कधी नाही. सारखं मला दवाखान्याची गरज पडायली. फार वाईट वाटायले मला, एवढी मोठी जिम्मेदारी आहे माझ्यावर, माझ्याच कराशीला असे हरले वाटायले मी कुठंतरी. मी सोशल मीडिया सध्या चालू शकत नाही, एवढी पण कॅपॅसिटी राहिली नाही माझ्यामध्ये. तर मित्रांनो, अशी वेळ गुणावर येऊ नये मला तर वाटतंय. कसं आहे, एखाद्याच्या नशिबाला वनवास लागला की सरतापुरता लागते, तसं माझ्या नशिबाला सरतापुरता वनवास लागलाय असं समजा तुम्ही. आणि उद्याच्याला मी पुण्याला जाणार आहे. मला तर बरं वाटत नाही, पण मी तिकडं सध्या उपचार घेणार आहे चांगल्या दवाखान्यात, कुठं देवाधर्माचं बघावं म्हणायले. मी लय त्रासात आहे. इथली तर मी ट्रीटमेंट कधी बंद नाही करणार, पण मला देवाचं सध्या बघायचे. आणि मला लवकरात लवकर बरं होऊन मला काम करावं वाटायले, मला बसू वाटत नाही घरामध्ये. इथून मी जाणार आहे. मला काय घरात कोंडलेवणी होईल, इथं कुठं फिरायला वगैरे जाता येत नाही, काहीच नाही. लेकरू आहे सोबत, लेकरांची शाळा भरणार आहे. 8 दिवस पावसाळा जवळ आलाय. गावाकडे जावा तर यायला वाहनाची सोय नाही. मी गाडी घेतली तर मला गाडी चालवायचं देईना झाली. औषधच नाही अंगामध्ये, हातपायातून औषध गेल्यावनी झालंय. त्याच्यामुळं सगळं काही म्हणजे फेल आहे. तर मला आधी सगळ्यात बरं व्हायचंय आणि नंतर व्हिडिओ बनवायचे. जाऊ दे, व्हिडिओ काय आज न उद्या बनवा येते, पण तुमच्या माहितीसाठी मी एवढाच व्हिडिओ टाकायला लागले. माहीत नाही पुन्हा नंतर माझे व्हिडिओ कधी येतील ते. सगळेजण मला सपोर्ट करत होते, माझे व्हिडिओ बघत होते, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, आभारी आहे मी. देवाच्या कृपेने लवकर मी बरी व्हावी ही बाळूमामाकडं अपेक्षा करते, प्रार्थना करते. तुमचा सध्या आशीर्वाद राहू द्या. आणि त्याच्यानंतर मी बरी झाले की व्हिडिओ काढीलच, पण जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत शक्यता कमी आहे. तर
तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका. तुमच्यावर काही मोठं संकट आलं असेल, कुणी प्रेमामुळे डिप्रेशनमध्ये जाते, कुणी असं काही आयुष्यात चुकीचं घडलं की डिप्रेशनमध्ये जाते, मानसिक ताणतणावामुळे डिप्रेशनमध्ये जाते. तर जाऊ नका, चांगलं नाही आहे. काळजी घ्या. वारं कावदाने येते, पावसाळा तोंडावर आलाय, सतर्क राहा. आणि माणसाचा जन्म एकदाच आहे. आपली तब्येत चांगली असेल तर आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो, नाही तर काय खरं नाही.